नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा आपण आढावा घेतोय. आज आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आहोत आणि आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर या गावामध्ये आहोत आणि या गावात मतदारांशी संवाद साधणार आहोत. पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये हे गाव येतं आणि या गटामध्ये रंगतदार लढत होत आहेत. जिल्हा परिषदसाठी माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदचे दुसरे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर भाजपाकडून किरण वाळुंज हे उमेदवार आहेत. तिरंगी लढत होते जिल्हा परिषदची. तर पंचायत समितीला रोहिणी वाळुंज ह्या मशाल चिन्हावर आहेत, तर त्यांच्या विरोधात घड्याळच्या चिन्हावर अंकिता वाळुंज या उमेदवार आहेत. नक्की लढत कशी होणार आहे? भाजपचाही उमेदवार आहेत. तिरंगी लढत होते. पंचायत समितीला 3 उमेदवार आहेत, जिल्हा परिषदला 3 उमेदवार आहेत. नक्की लढत कशी होणार आहे? आपण वडगावपीर गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. वडगावपीरच्या समस्या काय आहेत, त्या सुटल्यात का, आणि येथील नागरिकांना काय वाटतं बाबा निवडणुकीबाबत? निवडणुकीचं वारं आहे. मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. तर या भागामध्ये जोरदार प्रचार कोणाचा दिसतोय? सध्या तर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या भागामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्यांनी मागच्या टर्ममध्ये या तालुक्यात पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये 750 कोटी रुपयाची कामं केली असे अरुण भाऊ गिरे यांचं सध्या वातावरण या ठिकाणी आहे. खाली पंचायत समितीला रोहिणी वाळुंज आणि अंकिता वाळुंज अशी लढत होते, घड्याळ विरुद्ध मशाल. ती लढत कशी होईल आणि कोणाची हवा दिसते? नाही, सध्या तर इकडं आमच्या भागामध्ये रोहिणीताई वाळुंज यांचं कामकाज आणि त्यांचे संबंध आमच्या या मांदळवाडी, वडगावपीर, लोणी धामणे असेल, रानमाळा असेल, पोंदेवाडी असेल, इकडं पाटदार असेल, या 5-6 गावामध्ये चांगले संबंध असल्यामुळं त्यांचं वातावरण या ठिकाणी चांगलं आहे. अरुण गिरेंच्या विरोधात विवेक वळसे पाटील हे उमेदवार आहेत. विवेक वळसे पाटलांनी काम केलेले आहेत, ते पण कामाच्या जोरावर मतं मागत आहेत. ते उपाध्यक्ष असताना त्यांनी या परिसरामध्ये कामं केलेली आहेत, त्याचे पण ते जाहिरातबाजी करत आहेत. तर अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील विकास कामांमध्ये अरुण गिरे पेक्षा विवेक वळसे पाटलांचं पारडं जड आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, विवेकदादांचं काम या 5 वर्षामध्ये चांगलंच आहे, परंतु काय होतं, आमच्या या भागामध्ये दुष्काळी भाग आहे. गेली 40 वर्ष या तालुक्याचं राजकारण बघतोय मी. आमच्या मांदवडी असेल, वडगावपीर असेल, लोणी धामणीचा काही परिसर असेल, या गावामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 35 वर्षापासून पाण्याची खूप मोठी समस्या आहे शेतीसाठी. पहिल्यापासूनच नाही पाणी. या 5-6 गावामध्ये लोकांची एकच मागणी की आम्हाला आमच्या शेतीसाठी पाणी पाहिजे. तर हे काय आजपर्यंत यांच्या माध्यमातून घडलंच नाही. तर आम्हाला या आमच्या परिसरामध्ये अरुण भाऊने एक शब्द दिला आहे की ज्यावेळेस मी त्या पदावर जाईल, झेडपीचा सदस्य म्हणून निवडून जाईल, त्यावेळेस नक्कीच या ठिकाणी या गावांना, 4-5 गावांना पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मी शब्द देतो असं त्यांनी इथं येथील नागरिकांना सांगितलेलं आहे. पण ते शक्य आहे का? शक्य होऊ शकतं. शक्य कसं शक्य आहे? कारण आता काय होतं, अलीकडच्या काळामध्ये नवीन जो माणूस कुठल्याही कार्यप्रणालीवर पदावर ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो तळागाळातील सर्वसामान्य लोकांचं काम करण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो. माझ्या माहितीप्रमाणे अरुण भाऊ हे काम करू शकतील असं मला वाटतंय. निवडणूक लागलेली, कोणाची चर्चा दिसते तुम्हाला? चर्चा सध्या इथे जिल्हा परिषदेला पाहिलं तर अरुण भाऊ गिरेंची आहे आणि पंचायत समितीला रोहिणीताई वाळुंजांची आहे. परंतु ही टप लढत आहे, 2 माजी उपाध्यक्षांची लढत आहे. विवेक वळसे पाटील आहेत अरुण गिरेंच्या विरोधात. सोपी लढाई वाटते का तुम्हाला ही? सोपी तर नाही आहे, पण बऱ्याचशा अशा कमिटमेंट आहेत ज्या विवेक बंटी पाटलांनी दिल्या होत्या आणि त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. काय कमिटमेंट होतं? जसं गावामध्ये पाण्याची व्यवस्था. आज आमच्या गावामध्ये जवळपास मागच्या 25 वर्षापासून पाण्याची व्यवस्था नाही आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना प्यायच्या पाण्याचा सुद्धा त्रास होतो, एवढी वाईट परिस्थिती आहे इथे. आणि जे बाहेरगावी राहणारे लोक आहेत, म्हणजे काही कामानिमित्त पुण्याला गेलेले आहेत, काही कामानिमित्त मुंबईला गेलेले आहेत, त्यांचीसुद्धा आज गावाकडे यायची इच्छा होत नाही आहे. कारण ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्ट्यांना लोक गावाकडे जातात, सगळे येतात, पण ते येत नाही आहेत कारण इथं त्या बेसिक फॅसिलिटी ज्या पाणी वगैरे म्हणतो आपण, इथे 4-4 किलोमीटर लांबून पाणी वाहून आणावं लागतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांना पाणी प्यायला नसतं. तर ह्या सगळ्या बेसिक फॅसिलिटी ज्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे
त्या देण्यात आलेल्या नाही आहे. प्रत्येक वेळी फक्त कमिटमेंट झालेली आहे. परंतु अरुण गिरे पण आधी उपाध्यक्ष होते, त्यांनी पण कारभार पाहिलेला आहे. विरोधक म्हणतील ना, मग अरुण गिरेंनी का नाही दिलं मागच्या वेळेस? पण गिरे साहेबांच्या काळामध्ये बाकीच्याही बऱ्याचशा फॅसिलिटीज इथे आलेल्या आहेत, जसे जिल्हा परिषद शाळा आहेत, सभामंडप आहेत, स्मशानभूमी आहेत. हे सगळं त्यांच्या काळातच आलेलं आहे. किंवा तुम्ही आमच्या इथे पोखरकर वस्तीवरती एक रस्त्याचं काम झालेलं आहे, ते पहिल्याच त्यांनीच केलेलं आहे. पण वेगवळसे पाटलांनी पण भरपूर कामं केलीत नाही गावात. तशी सांगता नाही ना साहेब. गिरे रस्ते साहेबांच्या ज्या असतील, पद्धतीने त्यांच्या काळात सांगता रस्ते पण झाले या भागामध्ये. रस्त्यांची क्वालिटी कुठे आहे साहेब? तुम्हीच बघा ना, समोरासमोर दिसतं ह्या रस्त्यांची क्वालिटी कुठे आहे? जिथे बघावं तिथे खड्डेच आहेत. आज हा गावाचा मेन एरिया आहे, जिथे आपण ग्रामपंचायतीसमोर उभे. इथले रस्ते कसे पाहिजेत? गावचा विकास इथूनच दिसतो ना. अरुण गिरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्याचा काही परिणाम होईल का? म्हणजे निगेटिव्हिटी होईल का त्यांची? पक्ष बदलल्यावर निगेटिव्हिटी असते. निगेटिव्हिटीचं नाही आहे. आपण जर मागच्या 5 वर्षामध्ये पाहिलं असेल, बरेचसे पक्ष चेंज पण झाले, पण त्याच्यानं जो मी पॉझिटिव्हिटी पाहिली तर वरती जे सत्ता आहे, शिंदेसाहेब म्हणा किंवा बाकीचे पक्ष आहेत, ते शिंदेसाहेब जेव्हापासून आले तेव्हापासून इम्प्रूव्हमेंट महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे होत आहे. आणि तिथे जॉईन केल्यामुळे वरून जे काही सहकार्य आहे ते लवकरात लवकर भेटेल, हे लोकांनाही माहिती आहे. त्याचा फायदा होईल. हो, त्याचा नक्कीच फायदा होईल. आंबेगाव तालुक्यामध्ये एक अनोखी युती होते. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशी लढत होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विवेक वळसे पाटील, जे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत, आणि शिवसेनेकडून अरुण गिरे, तेही माजी उपाध्यक्ष आहेत. खाली रोहिणी वाळुंज मशालवर आहेत, अंकिता वाळुंज घड्याळावर आहे. ह्या दोन्ही लढती कशा होतील आणि कोणत्या मुद्द्यांवर लोकांनी मतदान केलं पाहिजे? नमस्कार, मी तानाजी राजगुडे. मुळात असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताना जे काही कार्यकर्ते तालुक्यामध्ये उभे राहिले, आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी पवारसाहेबांना जी साथ दिली आणि तळागाळातून एक ललकारी फुकल्यानंतर त्या हाकेला वाव देत आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते वळसे पाटील साहेबांवर विश्वास ठेवून स्थापनेमध्ये कोर कमिटीसारखे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. वास्तविकता हे वडगावपीर आमचं गाव दुष्काळ प्रवण क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे 1 वर्ष पाऊस पडतो आणि 2 वर्ष पाऊस पडत नाही, त्याची वाट पाहावी लागते. मग आम्हाला टँकर पाठवले जातात. टँकरसुद्धा मागितल्यानंतर वेळेत येतील नाही येतील, कारण संख्या कमी असते. अशा सगळ्या असंख्य प्रश्नांना आम्ही तोंड देत ह्या गावच्या जडणघडणमध्ये नामदार साहेबांच्या रूपाने बरीचशी कामं आम्हाला करण्याचा योग जेव्हा आला, म्हणजे एकेकाळी हे वडगावपीर आमचं गाव, ह्या गावातले सगळे रहदारी पाऊस नसल्यामुळे कळवा, मुंबई, भोसरी या सगळ्या ठिकाणी जायचे. आणि आनंदगे साहेबांचा प्रभाव असलेलं आमचं वडगावपीर गाव, म्हणजे घरटी इथं शिवसैनिक असलेला इथे. तर आम्ही फक्त वडगावपीरमध्ये 4 जण जर सोडलं तर टेबल लावायची सुद्धा आम्हाला भीती असायची. अशा पद्धतीतून आम्ही हे सुरुवात केलेलं कार्यक्रम आहे. परंतु जसं बदलत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अरुणराव गिरे साहेब जिल्हा परिषदेला आले. त्यांच्या माध्यमातून वडगावपीरची सगळ्यात महत्त्वाची जिल्हा परिषद शाळा झाली, स्मशानभूमी झाली. या ठिकाणी पाणी योजनेच्या काही स्कीम बंद होत्या, त्या चालू झाल्या. आणि अशा असंख्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बांधलं गेलं, संघटनेत जोडलं गेलं की ती संघटना आज रोजी पाहायला मिळत नाही. याचं कारण असं आहे की नंतर जसं मोदी साहेबांनी सांगितलं 1 पद 1 व्यक्ती, तसंच ते आम्हालाही अपेक्षित होतं. मी तर बंटीदादांचाही किंवा बंटी पाटलांनाही विनंती केली होती आणि अरुणराव गिरे साहेबांनाही विनंती केली होती की ह्या वेळेला नामदार साहेबांची जर कन्या पूर्वाताई जर राजकारणामध्ये आल्या आणि त्यांना जर ह्या वयामध्ये जिल्हा परिषदेचं कामकाज जर पाहता आलं तर आमच्यासारख्या असंख्य युवकांना आनंद झाला असता. परंतु ते न होता काय झालं, शेवटी घराणेशाहीचा आरोप सगळीकडे होत आहे. तो विषय आत्ताचा जरी नसला, परंतु आता आपला प्रश्न नेहमी आम्ही बाईट पाहत असतो की विवेकदादांचं कसं, अरुणरावांचं कसं. शेवटी सत्तेवर गेल्यावर त्यांना काम करावंच लागणार आहे. जर काम केलं नाही तर ते दोघंही आता फिरू शकले नसते आणि लोकांनाही स्वीकारलं नसतं. म्हणून मुद्दा हा राहतो की दोनही उमेदवारापेक्षा आम्हाला जर पूर्वाताई जर आल्या असत्या तर आम्हाला भविष्य दिसलं असतं. परंतु जे घडू नये ते घडलेलं आहे. म्हणून आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना थोडंसं आतून यातना पण होत आहेत. नवीन उमेदवार घडवता आला असता. आता किरण वाळून जे आहेत BJPकडनं, त्यांना जरा उज्ज्वल भविष्य दिसत जरी असलं, सुरुवात जरी त्यांची कशी असेल तर त्यांना भविष्य आहे. म्हणून आमची सगळ्यांची मागणी एकच आहे की नवीन तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे. त्यांना किरण वाळुंजांना संधी द्यायला पाहिजे.
मी असं म्हणतो आहे, पूर्वाताईंना जशी द्यायला पाहिजे होती, नवीन राजकारणामध्ये संधी यायला पाहिजे होती, तशी त्यांनाही मिळाली. त्यांनी त्यांचं सोनं करायला पाहिजे. काम केलं त्या लोकांपर्यंत पोहोचला नाही तर तुम्ही राजकारणात जाणार कसे? म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यावेळेचं कोणाला निवडून द्यायला पाहिजे? शिवसैनिक म्हणणं झालं निवडून कोणाला द्यायला पाहिजे? शिवसैनिक- अरुण गिरेंना की शिवसैनिक असलेल्या वडगाव पीरमध्ये फक्त 100 मतं त्यावेळेला पंजा आणि घड्याळाला मिळत होती. ती आता आम्ही 700वरून नेली होती. परंतु आत्ता एवढंच आहे की सर्वांच्या सुखदुःखामध्ये निरोप दिला नाही दिला तरीसुद्धा अरुणराव गिरे या ठिकाणी पोचत असतात. आणि आमच्यासारख्यांच्या सगळ्यांना संघटना काय प्रकार असतो, राजकारण काय प्रकार असतो त्यांनी शिकवलं. म्हणून ह्या वेळेला आम्हीसुद्धा सगळ्यांनी एकोप्याने विचार केलेला आहे आणि अरुणरावच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचा निर्धार केलेला आहे. पण ही अनोखी युती आहे, 2 शिवसेना आणि तुतारी म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. याला लोक स्वीकारतील का? लोक स्वीकारतील. तालुक्यामध्ये गावामध्ये हा पार्ट आपण खूप संवेदनशील विचारला आहे. परंतु राजकीय जर परिस्थिती राज्याची पाहिली तर एका बाजूला BJP MIM येतो, एका बाजूला BJP काँग्रेस पण येतं. तिथे जर त्यांनी असे अलग अलग जर प्रयोग केलेले असेल तिथं स्थानिक नेतृत्वाचा जर बंटीदादा थांबले असते तर अरुणरावांना पण आम्ही सगळ्यांनी थांबायला भाग पाडलं असतं. पण त्यावेळेला पूर्वाताईंना आमच्या सगळ्यांच्यासाठी उभं करायला पाहिजे होती. ही आमची कायमस्वरूपी राहिलेली सल असणार आहे. आपल्या माध्यमातून जरूर पोचवावी आणि तरुणांना राजकारणामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्यावी. पूर्वा वत्से पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवायला पाहिजे होती असं यांचं मत येत आहे. अजून काही मतदारांशी नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. निवडणूक लागलेली आहे, प्रचार कोणाचा दिसतोय जोरदार? हे साहेबच आमचे साडकत साहेब आहेत ना, यांना सगळ्या गावचा परिचय आहे आणि बरेच फिरतात. आम्ही आता फिरत नाही. त्यामुळे तुमच्या गावात कोण येते प्रचाराला? आमच्या गावात मी तुम्हाला खरं सांगू, मी प्रचारावर लक्ष देत नाही. कारण आज तर करायचं असतं ना. तो करणार, माझ्या वेळेला ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी करणार. पण आजच्या काळामध्ये जी तुमचं काय म्हणत नाही, इधर का माल उधर, उधर का इधर, त्यामुळं आमचं प्रत्येकाची म्हणजे मेमरी खराब झाली. नक्की कोण आणि कोणाला मतदान करायचे? कारण अस्थिरतेमुळे रात्रीचा बदल सकाळी गेल्यानंतर तो वेगळ्या पक्षाचा असतो. त्यामुळं खऱ्या लोकशाहीमध्ये खरा कोण हेच कळायला कबूल नाही. त्यामुळं आम्ही तसं 75 ह्याच पारावर बसून लोकशाहीचा डंका वाजवला, नको ते फिरलो. पण आत्ता वाटतं लोकशाहीमध्ये काही अर्थ नाही आहे. त्यामुळं सॉरी, मी माझं मतदान करणार, पण मला सध्या काही चित्र बरोबर वाटत नाही. चित्र बरोबर वाटत नाही. नाराजी व्यक्त करतायत, राजकीय अस्थिरता आहे आणि याच्यामध्ये लोकशाही टिकवायचं मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान असताना अशा वेगवेगळ्या युत्या होतात, आघाड्या होतात. तर मग असा कोणता उमेदवाराचे गुण पाहून लोकांनी त्याला निवडून दिलं पाहिजे? काय उमेदवारामध्ये गुण पाहिजेत? नाही, आता काकांचं बरोबर आहे, पण आता काय होतं, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये मतदान तर आपल्याला करावं लागणार आहे. परंतु काय होतं, आज स्थिरता तयार झाल्यानंतर आज सारा आमचे जे काही तरुण वर्ग आहेत त्यांना पण आम्हाला प्रॉब्लेमच वाटतो की हे काय चाललं आहे नक्की. पण जो कामाचा माणूस आहे, जो आपल्यासाठी काम करतो, जे आपल्या सुखदुःखात कामाला येणार आहे, अशा माणसाला मतदान व्हायला पाहिजे. आणि सुखदुःखात येणं एवढंच क्रायटेरिया आहे की विकास कामे पण केली पाहिजे? विकास कामं पण पाहिजे आणि सुखदुःखात पण पाहिजे. नुसतं विकास कामाचं हे पण नाही, सुखदुःखात आला माणूस तो आपल्या घरातला सारखा वाटतो. राजकीय काय होतं, आता पुढारी येतात जातात, एकदा निवडून आले का परत आपल्याला तोंड दाखवत नाही. पण जो हे येईल आपल्या सुखदुःखात येईल त्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. पंचायत समितीला खाली रोहिणी वाळुंज आणि अंकिता वाळुंज लढत होते. ही लढत कोणत्या मुद्द्यावर होईल? हे मला असं वाटतं की विकासाच्या कामावरती ही व्हायला पाहिजे लढत. आणि बाकीचं जर पाहिलं तर थोडेसे दोघंही मातबर आहेत आमच्याकडं. दोघांचं पारडं जड आहे. पण रोहिणी वाळुंजांचं जास्त जड वाटतं की अंकिता वाळुंजांचं? तसं आता स्पष्ट सांगायचं कसं बोलता येत नाही. पण आमच्याकडे जे वातावरण ते रोहिणी वाळूंचं जास्त आहे. आणि वरती अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील, ही लढत कशी होईल? ही आता तर तिची सामना होईल असं आम्हाला वाटते जरा थोडासा. का बरं? कारण दोघंही उपाध्यक्ष होते, दोघांनी काम केलं. पण त्यात थोडंसं दुसरं जर पाहिलं तर मागच्या 6 वर्षापूर्वी कामं जरा जास्त झालेत आमच्याकडं. 2017ला हीच लढत झाली होती, बंटी पाटील सरस ठरले होते. हा, त्यावेळेचं थोडंसं वातावरण हे थोडंसं वेगळं होतं. कसं वेगळं होतं? त्यामध्ये कसं होतं की ज्यावेळेस पक्षांतराचा विषय होता किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्यावेळेस त्या लोकांपर्यंत थोड्याशा हे नाही झाल्या. अरुण गिरे तेव्हाही शिवसेनेचे उमेदवार होते, विवेक वळसे पाटील तेव्हाही घड्याळाचे उमेदवार होते. एकदा लढत झालेली,
त्यावेळेस विवेक वळसे पाटील सरस ठरले होते. हे काय कारण असू शकतात त्यावेळेस? आता एवढं राजकारणातलं वरचं सांगण्याचं थोडंसं काय होतं, वरच्या पातळीवरचं आपलं काही कळत नाही. परंतु म्हणजे असं वाटतं की त्यावेळेस पक्षाचाच विषय काहीतरी झाला होता. पक्षांतराचा विषय झाल्यामुळे थोडंसं ते एक वातावरण वेगळं तयार झालं आणि त्यावेळेस मग ते बंडीदादा आले असावे. तुम्ही उमेदवारांना पाहिलं का अरुणगिरी विवेक वळसे पाटलांना? मला ओळखीतात चांगलं. चांगलं ओळखतात. काय गुण तुम्हाला आवडतात दोन्ही उमेदवारांमधले? नाही आता ते दुसरं काय मला भेटते नाही कधी, पडून जातात काय चर्चा बिर्चा नाही. कोण नाही भेटत? आता काय मी मुंबईला राहतोय, मला आता जसं गिरे बिरे येतात कधीतरी कार्यक्रम बिरक्रम असताना तेव्हाच तर विचारतो मला, गिरेंना पाहिले का तुम्ही? पाहिलंय, विवेक वळसे पाटील सगळ्यांदा पाहिलंय. तुमचं मतदान कुठे आहे? आमच्या इथं इथंच आहे. आता करणार का मतदान? मतदान करायला येणार ना, मी मुंबईला राहतो. येणार. काय सुधारणा व्हायला पाहिजे तुमच्या गावात? काय रस्ते नाही, पाणी नाही. आहे ना रस्ते? कुठं काय नाही, रस्ते? रस्ता खड्डे बघा आले. तुम्ही आता काय रस्त्याचं काय बघा ना, अवस्था आता आहे तुम्हाला आमच्या दाखवा ना, करा कॅमेरा तिथं जरा दाखवा. 9 वाजेपर्यंत लाईट लागलेली नसते कधी कधी. हे जरा बदल व्हायला पाहिजे ना. पण पहिल्यापेक्षा सुधारली ना गाव? काय एकच दुकान आहे. गावात. अहो, आता त्या साहेब ते आता जर पाहिलं तर जे आमच्याकडे मेन जी कामं झाल्यात म्हणजे आपलं स्मशानभूमी असेल, त्याच्यानंतर 4 सभा मंडप झालेत आमच्याकडं, जिल्हा परिषद शाळा झाली, त्याच्यानंतर 2 आमच्याकडं हे झाली दवाखाने झाले 2. म्हणजे हे त्यावेळेस अरुण भाऊंच्या काळामध्ये झालेले आहेत. म्हणजे ज्या 2.5 वर्षात 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची ही सगळी कामं झालेली आहेत. त्याच्यानंतर जी काही रस्त्याची कामं वगैरे आली, आता एकाच रस्त्यावर 3-3, 4-4 वेळा निधी पडला आहे. आणि तुम्ही रस्त्याची अवस्था बघा, म्हणजे 20-20, 30-30 लाख रुपये एका रस्त्याला आणि त्याच रस्त्यावर डबल पडतं. म्हणजे हा कुठला विकास आहे? काय होईल? विकासाच्या मुद्द्यावर होईल का मतदान? आता तुम्ही सभा मंडप देताय, सगळी फक्त मंदिरं बांधून विकास नाही म्हणतात ना. पाणी यायला पाहिजे, पाणी नाही. फक्त खालच्या भागात पाणी आहे, या भागात पाणी नाही. कोण देऊ शकतं? आता काय आयडिया नाही आपल्याला, पण बघू, मतदान करून बघू यावेळेस. दोन्ही उमेदवार सत्तेतले उमेदवार आहेत दोन्ही पण. राष्ट्रवादी काँग्रेस पण सत्तेत आहे, शिवसेना पण सत्तेत. साहेबांना देऊ यावेळेस. शक्य आहे का पण निवडून येणं? ते 100% येतील. ते आता आमच्याकडे बघू. वातावरण आहे. येणारच ना. राजकारणाचं वारं तापलेलं आहे. कोणाचा जोरदार प्रचार आहे? अरुण भाऊगिरे. कोणत्या मुद्द्यावर प्रचार आहे त्यांचा? नेता हा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा असावा. पण विकास कामं पण केली पाहिजे ना. करतील ना अरुण भाऊ. विवेक वळसे पाटलांनी विकास कामं केले. त्यांनी केलेच आहेत, पण आता थोडासा बदल पाहिजे ना. काय बदल काय पाहिजे? दोघांमध्ये असे काय फरक आहे? फरक काही नाही आहे, पण आम्हाला असं वाटते की अरुण भाऊ निवडून यावा ही आमची प्रामाणिक इच्छा वडगाव आहे. बीरमध्ये अरुण गिरेंना खूप मानणारी लोक आहे. का बरं अरुण गिरेंची एवढी हवा इकडे? पहिल्यापासून अरुण गिरे हे कामाचे माणसं आहेत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. नेता हा खुर्चीवरती बसणारा नसावा, तो जमिनीवरती बसणारा असावा. रोहिणी वाळूंज, अंकिता वाळूंज ही लढत कशी होईल? निश्चित रोहिणीताई वाळूंज यांना प्राधान्य दिलं जाईल. ही अनोखी युती शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रित येऊन लढते. त्याच्याबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या अनोख्या युतीला वैचारिक लोक स्वीकारतील का? स्वीकारतील ना. काय कानावर पडते का इकडे आल्या? इकडं आल्यानंतर एकच विषय कानावरती पडतो. कारण आता आम्ही ज्या वस्तीवरती राहतो, राजगुडे वस्ती, तर तिथे जवळपास आमच्या वस्तीवरले जवळपास 80% मुलं जी आहे युवा, ती सगळी बाहेर आहे. कारण एकच मुद्दा महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, आम्हाला कुठलाही नेता निवडून आला तरी चालेल, पण त्या नेत्यांनी आत्तापर्यंत 40 वर्ष पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही आहे आणि इथून पुढेही ते पाण्याचा प्रश्न सोडवतील याची आम्हाला काही आता शाश्वती वाटत नाही आहे. त्याच्यामुळं आणि मेन म्हणजे नवीन कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. त्याच घराण्यामधले उमेदवार असणं हे कुठंतरी जरा थोडंसं चुकीचं वाटतं. ते काम करत असले ते काय हरकत आहे? नाही, ते काम करता येतात. मग आमचा जो इकडच्या ज्या 5-6 गावांचा जो प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, तो सोडवला पाहिजे होता ना. एकटे लोकप्रतिनिधीच कसे जबाबदार? सरकार नाही का त्याला जबाबदार? नाही, मग सरकार पण जबाबदार, त्यांच्या हातात सत्ता पण होती ना. सत्ता आता नव्हती दोन्ही असं उमेदवार सरकारी पक्षातले आहेत म्हणून मी तुम्हाला विचारते. एक शिवसेनेचे आहेत, एक राष्ट्रवादीचे, दोन्ही सरकारमधले उमेदवार आहेत, तेव्हा मी विचारते. नाही, सरकारमधले उमेदवार नक्कीच आहे, पण अरुण भाऊ का? तर अरुण भाऊ आमच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात. आमच्या कुठल्याही वैयक्तिक कामं असेल तर ते स्वतः येऊन त्या कामामध्ये हजर राहतात. आणि दुसरे उमेदवार तर आमचे नातेवाईक आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यापासून तर त्यांना आम्हाला रोहिणीताईंना तर मतदान देणंच आहे. अजून काय प्रचारात मुद्दे तिकडे? प्रचारात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, 35 वर्ष झालं आम्ही ऐकतोय म्हाळसा कांती योजनेमधून पाणी येणार आहे. ठीक आहे,
अहो पाणी तर सोडा, आम्हाला टँकर चालू आहेत. मार्च महिन्यात चालू झाला की टँकर येत आहेत. ते टँकर थांबले पाहिजेत ना. पिण्याच्या पाण्याची तरी व्यवस्था करा. तुम्ही जो प्रश्न विचारला का लोकप्रतिनिधीच का जबाबदार, सरकार जबाबदार. लोकप्रतिनिधीने आमचे प्रश्न सरकारसमोर मांडले पाहिजे ना, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे ना. जोपर्यंत सरकारपर्यंत आमचे प्रश्न हिरिरीने पोहोचत नाही आहेत तोपर्यंत सरकार त्याची दखल घेणार नाही आहे. त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे का जो कोणी आम्हाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवून देईल, 35 वर्ष आम्ही यांना मतदान केलं आहे, बरोबर, निवडून दिलं आहे, पण त्याचा फायदा दिसत नाही आहे. त्यामुळे यावेळेस आम्हाला भाकरी फिरवायची आहे, सरळ गावठी भाषेत सांगतो. 80% उमेदवार आमचे जे बंधू आहेत ते बाहेर आहेत. माझ्यासारखी जे असतील IT क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करणारे, त्यांचा प्रश्न सोडून द्या, पण 15,000वर काम करणारे जण आहेत ते का गावाला येऊन राहू शकत नाही? पिण्याचं पाणी जर आलं, शेतीला पाणी आलं तर ते गावाला येतील ना, गावाला येऊन शेती करतील. पण ते शक्य आहे का नैसर्गिकदृष्ट्या? का शक्य नाही आहे? नैसर्गिकदृष्ट्या डोंगर भाग आहे, नदी लांब आहे, कॅनल पण दुरून गेलाय. कॅनल 4 किलोमीटरहून गेलाय ना, पिण्याचं पाणी काय येऊ शकत नाही आम्हाला, बरोबर आहे ना. आमच्याकडे इथे कोट्यावधीच्या योजना केल्या जातात. 4 वर्ष झालं आम्ही योजना झाली आहे, त्या योजनेचं पुढे पाणी आलं नाही, म्हणजे 1 हंडाभर पाणी आलेलं नाही आहे लोकांना. 1 करोड 42 लाखाचं. मग काय करणार आहे आम्ही? कसं मतदान करायचं? तुम्ही मतदानाला येणार आहे का? पण हो येणार आहे, माझं मतदान आहे ते. नाही तर कसं मुंबई पुण्याचे लोक फक्त फिरायला म्हणून गावाला येतात, वर्षातून एकदा येतात. मी सांगतो, माझी शेती इथे, माझा प्लॉट येऊन बघून चालत इथे. मी स्वतः इथे वृक्ष लागवड केलेली आहे, 300-400 झाडं लावलेली आहेत. जगलेत का ते व्यवस्थित? चला दाखवतो तुम्हाला, टँकरवर पाणीवर जगवलेली आम्ही झाडं. निवडणूक लागली, विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, जोरदार प्रचार आहे. पाहू शकता तुम्ही किती वातावरणात तापलेलं आहे. गावाला जो राहतो, सर्वसामान्य जो माणूस आहे, तो कोणत्या गोष्टी पाहून मतदान करेल? म्हणजे बाबा काय आहे, यांनी हे काम केलं, त्यांनी ते काम केलं, किंवा हा उमेदवार असा आहे, तो तसा आहे, याच्यातलं कोणते गुण पाहून तुम्ही मतदान कराल? ज्यांनी गावाला काम वगैरे काम बिम दाखवले, म्हणजे दिसले या उमेदवाराचे, त्याच उमेदवाराला मतदान करणं. विवेक वळसे पाटलांनी कामं केलेली, बरीच कामं त्यांच्या काळात झालीत, आणि अरुण गिरे पण उपाध्यक्ष असताना कामं झालेली. त्या कामाची तुलना करताना कामाचा माणूस कोण वाटतो तुम्हाला? अरुण गिरे. विवेक वळसे पाटील का नाही वाटत? विवेक वळसे, अरुण गिरे म्हणजे कसे सर्वांच्या सुखदुःखात राहणारे माणूस आहे. निवडणूक लागलेली, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते? निवडणूक आमच्याकडे काय पाण्याचा मुद्दा. पण प्रत्येक निवडणुकीत पाण्याचा मुद्दा आहे. आम्हाला पाणीच नाही तर आम्ही पाणीच म्हणणार ना. आमच्याकडे ते जर असेल तर आम्ही तेच बोलणार ना. मग काय बोललं पाहिजे अजून? आणि आता जिल्हा परिषदचा सदस्य कसा पाणी देऊ शकतो? ठीक आहे ना, पण जिल्हा परिषद सदस्य पाणी देऊ शकत नाही, पण त्यांच्या पाठीमागडे वळसे पाटलांचा एवढा 35 वर्ष हात आहे. मग त्या माध्यमातून आता ते पाठीमागे बी जिल्हा परिषद सदस्यच होते ना, एकाच घरातली व्यक्ती आहेत दोन्ही पण. त्यावेळेस त्यांनी त्या कुटुंबामध्ये बोलून पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे होता ना. जिल्हा परिषद सदस्य नाही करू शकत, परंतु कुटुंब तर एकत्र आहे. मग आपण का देतो त्यांना निवडून? का आता त्यांच्या पाठीमागडे वळसे पाटलांचा हात आहे म्हणूनच ना. वैयक्तिकरित्या मग अरुण भाऊ काय ते काय फरक आहे? अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील कशी लढत होईल? हे पहा, आता आमचं मत तर माझं मत वैयक्तिक असं आहे की मत नाही विचारत, मी मत नाही विचारत, लढत कशी होईल? लढत ह्यावेळेस अरुण भाऊच. निवडणूक लागलेली, ही सगळे अरुण भाऊ म्हणतायत. अरुण भाऊंची काही कामं आहेत का? अरुण गिरेंची कामं आहेत पण एकदम जुनी आहेत आता, नाही का. आणि कसं आहे, बंटी दादा उमेदवार आहे जरा चांगला आहे. आमच्या इकडे कामं पण आहेत सध्याच्या स्थितीला, आणि पहिल्यासारखं, आणि साहेबांचं जरा याच्यामुळं होईल, थोडा फरक होईल इकडं. बंटी दादांनाच जरा बऱ्यापैकी होईल मतदान वडगाव पीरमधून. बंटी पाटलांना का मतदान केलं पाहिजे? आहेत कामं केलेले आहेत, येतात दादा. सभा मंडपाचे विषय असतील, कुठं रस्त्यांचे विषय असतील, गावच्या सिमेंट कॉन्क्रीट वगैरे म्हणा, कुठं काय, कुणी जा आणि दादा करतात कामं. काय काय कामं केले त्यांनी वडगाव पीरसाठी? बऱ्याच ठिकाणी सभा मंडप दिलेले आहेत. इकडं आदक वस्ती असेल, कंपाऊंडची कामं केलेली आहेत मंदिराची, गुळवे वस्ती असेल, आदक वस्ती इकडं इकडली असेल, रस्ते असतील, वरती सांडभर वस्तीकडे रस्ते आहेत, परत गुळवे वस्तीचा रस्ता आहे. आहेत बऱ्यापैकी 2-4 रस्ते आहेत.
चांगली केलेली आहेत कामं. पण एवढी कामं केलेली सांगत असताना इथं बरेच लोकांनी अरुण गिरेंबाबत सकारात्मक सांगितलं. आहे थोडा पाण्याचा मुद्दा आहे त्याच्यामुळं थोडे पहिल्यापासून नाही का पाण्याचा आमच्या इकडे जरा थोडा पाण्याचा विषय गंभीर आहे ना, त्याच्यामुळे थोडी नाराजी हा आहेत आता कशी बरं होईल लढत? कोण निवडून येईल? आता निवडून कोण येईल ते नाही, पण आमच्या इकडे तर चालू आहे जरा बंटी दादाला जास्त. खाली रोहिणी वाळुंज की अंकिता वाळुंज कोण निवडून येईल असं वाटतं? खाली तर आता आमचे चांगले संबंधच आहेत दिलीप शेट्टी यांच्या बरोबर, आणि आहेत स्वप्नीलचे आम्ही तर बरोबरच असायचं कायम नाही का. आहे जरा थोडं त्यांच्याबद्दल आहे जरा थोडी सहानुभूती. ते जरा गोंधळ होईल, वरती एक खाली एक. आता ते थोडंफार चालायचंच. बाबा निवडणूक लागली माहिती आहे का? हो कोण उमेदवार आहे? उमेदवार भाऊ आहेत. परत इकडं विवेक वळसे पाटील आहे, विवेक वळसे पाटील आहे. रोहिणी वाळुंज आणि अंकिता वाळुंज. कशी होईल लढत आणि कोणाची हवा दिसते? आता लढत तुम्हाला सांगू का सत्य परिस्थिती, कारण निवडणुका आल्या ना हा, मग ते गावाचे रस्ते वगैरे दुरुस्त करण्याचे ते चालू होतं, मोहीम चालू होती. मोहीम चालू होते, बाकी काही नाही. आणि तोपर्यंत निवडून आले का शांत बसतात. निवडणुका आल्या का रस्त्याची कामं किंवा सभा मंडप वगैरे चालू होतात. त्याच्यासाठी आहे ना कायमची अशी निवडणूक यायला पाहिजे. निवडणूक यायला पाहिजे, नाही कामं व्हायला पाहिजेत. निवडून आल्यानंतर 5 वर्षानंतर सर्व रस्त्याचे वगैरे कामं अगोदर करा ना तुम्ही. कोण वाटतंय असं करीन आता? आता तुम्हाला सांगू का, आता इथून पाठीमागचं द्या सोडून आता नवीन पद्धतीने आता अरुण भाऊ 1 नंबरचे माणसं येतात. किरण वाळुंज पण उमेदवार आहेत. किरण भाऊ असू दे, किरण भाऊ लहान भाऊ नाहीये एवढा. विवेक वळसे पाटील आहेत. विवेक वळसे आहेत, त्यांना मला माहिती आहे विवेक वळसे पाटील वगैरे. पण आता सध्या परिस्थिती अशी आहे का अरुण भाऊ आलेले चांगलं होईल जरा. हो. आपण वडगाव पीरमध्ये होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी अरुण गिरे समर्थक किंवा अरुण गिरे प्रेमी मतदार आपल्याला भेटलेले आहेत. विवेक वळसे पाटलांचंही काम चांगलं आहे असे सांगणारेही मतदार भेटलेत. पाहूया, मतदानाला काही दिवस बाकी आहेत. मतदानापर्यंत वातावरण कसं राहतं आहे आणि निकाल काय येतो आहे याची आपण वाट पाहू. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.